नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर उपाय बघणार आहोत. तर तो उपाय आहे, तर आता थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की सध्या लगीन सराई चालू आहे आणि तुळशीची लग्न झाले की आपल्याला म्हणजे लगीन सराई जिकडे तिकडे चालूच होते. आज इकडचं लग्न, उद्या तिकडचं लग्न, उद्या मावशीचं, उद्या कुणाचं नातेवाईकांचं. तर जिकडे तिकडे लग्नाची घाई चालू असते. आपण आपल्या बाबतीत असं होतं की आपण सगळ्यांच्या लग्नाला जातो, आपलं लग्न कधी होणार असं आपल्याला वाटत असतं. हल्ली खूप समस्या जाणवत आहे लग्नाची. कितीही सगळं चांगलं असलं, मुलगा मुलगी, म्हणजे खूप बऱ्याच वेळेला अशी समस्या जाणवत आहे. सगळ्या म्हणजे मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, सगळीकडून चांगला आहे, घरात सगळं छान आहे, मुलाला जॉब आहे, नोकरी आहे, मुलगा देखणा आहे, सगळं छान आहे, पण लग्नच जमत नाही. काय करायचं? बघा, लग्न जमत नाही याच्या मागे बरीच कारणं असतात. त्यामध्ये बरेच दोष असतात आपल्यामागे. मग ग्रहदोष असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, कुंडलीमधील काही दोष असतील, या सर्व दोषांमुळे आपल्याला आपल्या लग्नामध्ये अडथळे येत असतात. आणि ह्या सगळ्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणी, मग संतती असेल, विवाह, नोकरी, या अडचणी आपल्याला जाणवत असतात. आणि त्यात सगळ्यात मोठी आणि हल्ली खूप ती समस्या जाणवत आहे म्हणजे लग्न जमत नाही. म्हणजे आपण जाईल तिकडे जिकडे तिकडे ऐकत असतो की आमच्या मुलासाठी स्थळ बघा, सगळं चांगलं आहे पण लग्नच जमेना, असं आपण आपल्या बोलीभाषेत आपण नेहमी ऐकत असतो. मग तुमच्या मुलाचं किंवा तुमचं स्वतःचं मुलाचं मुलीचं लग्न जमत नसेल तर तुम्ही हा अवश्य उपाय करून बघा. आपले परमपूज्य गुरुमाऊली स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींनी हा स्वतः उपाय सांगितलेला आहे. ज्यावेळी ते हितगुज करत असतात गुरुवारी रविवारी, त्या हितगुजामधून त्यांनी अनेक स्वामी भक्तांसाठी हा उपाय सांगितलेला आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, लग्न जमताना विविध अडथळे येतात, अनेक समस्या येतात. कधी कधी तर असं होतं की 99% अगदी सगळं जमलं आहे, सगळीकडून जुळून आलं आहे, पण कुठे माशी शिंकते कळत नाही, ते लग्न मोडतं. अशासुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल किंवा लग्नच जमत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. कारण या उपायाला कोणताही खर्च नाही, एक रुपयाही आपल्याला खर्च करावा लागत नाही. आपण लग्न जमवण्यासाठी अनेक विविध खर्चिक उपाय, ह्याला विचार त्याला विचार, किंवा शांती कर, हे कर, तो उपाय कर, असं बरेच ठिकाणी पैसे वाया घालवतो. पण हा उपाय जो आहे तो अनुभवसिद्ध उपाय आहे. या उपायाने अनेक जणांचे लग्न जमलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा मनापासून हा उपाय कराल तर मनात विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, स्वामींवर श्रद्धा पाहिजे. आपण जी सेवा करतोय त्यातून मला चांगलंच फळ मिळणार आणि ही गोष्ट घडणारच, अशी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपलं पाहिजे. नाहीतर याने सांगितलं आहे मग करून बघूया, चला झालं तर झालं, नाही तर नाही, असं नाही. त्या जी पण सेवा करताय, जो उपाय करताय, त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. कितीही मोठं संकट असो, कितीही मोठी समस्या असो, ती समस्या दूर होईल आणि तुमचं लग्न जमेल, यात काही शंका नाही. आणि या उपायाने तुमचं 1 महिन्याच्या आत, 1 ते 1.5 महिन्याच्या आत लग्न जुळेल, यात काही शंका नाही. तर आता जास्त वेळ घेत नाही, तर बघा, हा उपाय तुम्ही कोणी, आता सगळ्यात पहिले विचाराल की कोणी करू शकतं, तर हा उपाय बघा म्हणजे तुम्ही कोणीही करू शकता. तुमचे आईवडील किंवा तुम्ही स्वतः देखील हा उपाय करू शकता. मुलगा मुलगी तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमचे आईवडील देखील तुमच्यासाठी, म्हणजे माझ्या मुलाचं मुलीचं लग्न होऊ दे म्हणून उपाय करू शकतात. ठीक आहे, क्लिअर. आता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिले संकल्प करावा लागतो. मग संकल्प कसा करायचा मी पुढे सांगेलच. तर बघा, व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका होणार नाही आणि उपायसुद्धा तुम्हाला व्यवस्थित अगदी म्हणजे आहे असा करता येईल, त्यात कोणतीही चूक तुमची होणार नाही. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मंगळवारपासून आपल्याला हे उपाय चालू करायचा आहे. आणि आता जसं माऊलींनी सांगितलेलं आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या मनाचं यात काहीही एक काडी मात्र नाही आहे आणि ते मी कधी करणार पण नाही. जसं आपल्या गुरुमाऊलींनी उपाय सांगितलेला आहे तसाच मी समोर आणते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सगळ्यात पहिले मंगळवारपासून आपल्याला हा उपाय चालू करायचा आहे. कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही करू शकता. आता येणाऱ्या मंगळवारपासून केला तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले ज्या मंगळवारपासून तुम्ही उपायाला चालू करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं. त्याच्यानंतर आपलं जे काही नेहमीचं रुटीन आहे, देवपूजा वगैरे सगळं आवरून घ्यायचं. आणि या उपायासाठी सगळ्यात पहिले सकाळी तुम्हाला एक ऊस लागणार आहे. ऊस, आता बऱ्याच वेळेला कमेंट्स येतील की ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो, आमच्याकडे शेत नाही, मग ऊस आम्ही कुठून आणू? तर तुम्ही काहीही करा, पण यासाठी ऊस हा लागणारच आहे, कंपल्सरी आहे. त्याशिवाय आपण ही सेवा किंवा हा उपाय करू शकत नाही. ठीक आहे. तर ऊस लागणार आहे आणि उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि त्याच्यानंतर
तुम्हाला ऊसाच्या शेतात म्हणजे जाऊन तिथे उसापाशी जाऊन तुम्हाला म्हणजे जाताना घरातून जाताना एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यात पाणी घ्यायचं, म्हणजे तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्यात तुमच्याकडे घरात जर गंगाजल असेल तर त्या गंगाजल थोडं त्यात मिसळायचं, नसेल तर काही हरकत नाही, ठीक आहे. नुसतं पाणी न्यायचं आणि आपलं जे काही हळद कुंकू, कापूर, अगरबत्ती, काड्यापेटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एका पिशवीतून वगैरे डब्यातून न्यायच्या, ठीक आहे. आणि पाणी एक तांब्या भरून पाणी आपल्याला न्यायचं आहे. ऊसात म्हणजे शेतात जायचं, तिथे ऊस बघायचा, पण ऊस असाच बघायचा ज्याला वरती 5 पाने आहेत, ठीक आहे. 4 पाने, 3 पाने, कुठेतरी पान मोडलंय, चिरलंय असला ऊस बघायचा नाही. त्याच्यामुळे ऊस तोडण्यापूर्वी पहिल्यांदा तो ऊस व्यवस्थित आहे का, त्याला वरती 5 पाने आहेत का, मी लक्ष देऊन ऐका मी काय काय सांगते, त्या ऊसाला 5 पाने आहेत का हे बघायचं आणि मगच ऊस तोडायचा. नाहीतर ऊस तोडला आणि परत तुमच्या लक्षात आलं की अरे बापरे याला 4च पाने आहेत, ह्याचं पानच तुटलं मग चिरलं असं नाही. व्यवस्थित पान असावं आणि पानं पण त्याला 5 पानं असावीत. लक्षात आलं, मी परत सांगते 5 पानं. तर 5 पानं असलेला ऊस बघायचा. त्या ऊसाला ते आपण जे काही पाणी नेले ते पाणी अर्पण करायचं, हळद कुंकू व्हायची, अक्षता व्हायच्या, कापूर अगरबत्ती जे काही नेले ते अर्पण करायचं, ओवाळायचं. आणि तो ऊस तोडण्यापूर्वी लक्षात घ्या, ऊस तोडायचा नाही आहे, म्हणजे ऊस आपल्याला घेण्यापूर्वी तो मुळासकट ऊस तोडायचा आहे, पण तोडण्यापूर्वी तो ऊस तुम्हाला कशासाठी लागणार आहे हे तिथं बोलायचं. तर तुम्हाला आता कशासाठी लागणार आहे की तुमचं लग्न जमण्यासाठी तुम्ही कोणती सेवा करताय, उपाय करताय, त्यासाठी मी हा ऊस नेते किंवा ऊस मला लागणार आहे असं बोलायचं आणि तिथे नमस्कार करायचा. आणि मुळासकट त्याचं मूळसुद्धा आलं पाहिजे, नाहीतर मधनंच तोडला आहे त्याचं मूळ खाली राहिलं आहे असं अजिबात नाही. मुळासकट तो ऊस तुम्हाला काढायचा आहे, ठीक आहे. लक्षात आलं, मुळासकट तुम्हाला ऊस काढायचा आहे. पहिला पूजा करून घ्यायची, काय कशासाठी घेणार आहे ते बोलायचं, मुळासकट ऊस काढायचा. ऊस काढण्यापूर्वी त्याला 5 पाने आहेत का लक्षात घ्यायचं. तर आणि त्याच्यानंतर ऊस घरी घेऊन यायचं, ठीक आहे. क्लिअर झालं. आता घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं, घरी घेऊन आल्यानंतर तो ऊस स्वच्छपैकी पुसायचा. धुवून घेतलं तर धुवून घ्या, पुसून घ्या, काहीही म्हणजे तुम्हाला शक्य असेल ते. तर आता ही पूजा किंवा ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता. तुमच्या घरात जिथे जागा आहे, हॉलमध्ये करू शकता, किचनमध्ये, बेडरूममध्ये शक्यतो नको, किचन हॉल कुठेही तुम्ही करू शकता, जिथे जागा आहे तिथे. देवघरापाशी पण तुम्ही करू शकता, ठीक आहे. सगळ्यात पहिले एक चौरंग घ्यायचा. अगोदर तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंग घ्यायचं, चौरंगावर पिवळं वस्त्र अंतरायचं. पिवळं पीस आपल्या घरामध्ये असतंच, तर पिवळं पीस तुम्हाला त्या चौरंगावरती अंतरायची. त्याच्यानंतर तुम्हाला त्या चौरंगावरती तांदळाची रास काढायची किंवा तांदळाचं स्वस्तिक काढू शकता, ठीक आहे. तांदळाचं स्वस्तिक काढायचं, त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं. त्या स्वस्तिक, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे किंवा एक मंगलमय चिन्ह आहे, त्याच्यामुळे त्याची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आणि अगरबत्ती वगैरे ओळायची. आता त्याच्यावरती जो आपण ऊस आणला आहे तो ऊस उभा ठेवायचा, ठीक आहे. उभाच ठेवायचा. आता शक्यतो ऊस इकडे तिकडे हलणार पडणार, पण तो तुम्ही असा जिथे तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं म्हणजे टेकवून ठेवू शकता. थोडं त्याला काहीतरी आधार द्या जर उभा राहत नसेल तर, किंवा उभा राहिला तर अतिशय उत्तम, किंवा आधार देऊन त्याला उभंच ठेवायचा. चौरंगावरती उभाच ऊस ठेवायचा. त्याला वरती 5 पानं हवीत, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आता त्या ऊसाची पूजा करायची. आता फक्त मांडणी ही झाली आपली. आता ही मांडणी झाल्यानंतर चौरंगाभोवती थोडीशी रांगोळी वगैरे काढायची. त्याच्यानंतर हळद कुंकू, अक्षता, अगरबत्ती, दिवा, ह्या धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं. अगदी साधी सोपी पूजा आहे, जास्त काही करावं लागत नाही. अगदी आपली नेहमीची पूजा करतो ना, फक्त तशी ऊसाची पूजा करायची. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, लक्षात आलं. थोडासा गूळ आणि 1 वाटी म्हणजे खोबरं असतं ना त्याचं नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर संकल्प करायचा. आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर संकल्प करायचा. संकल्प करायला विसरायचं नाही, ठीक आहे. संकल्प कसा करायचा, त्या पूजेच्या पुढं तुम्ही एक पाट घ्यायचं आणि बसायचं. पाटावरतीच बसायचं, खाली बसायचं नाही, म्हणजे डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही, किंवा सतरंजीवर पण बसू शकता, ठीक आहे. आता हातात पाणी घ्यायचं, उजव्या हातात पाणी घ्यायचं. थोडीशी हळद कुंकू, अक्षता, फूल आणि पाणी ह्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या. तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. आता मी तुम्हाला म्हणून दाखवते, मी मेघा कश्यप गोत्राची, मी स्वामींची सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रानुसार किंवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार माझं लग्न जमण्यासाठी मी हा ऊसाचा उपाय किंवा ही सेवा करत आहे. आणि हा उपाय मी
5 मंगळवार किंवा 7 मंगळवार तुमच्या यथाशक्तीने. तुम्हाला वाटलं 5 मंगळवार करावा, करा. तुम्हाला वाटलं 7 मंगळवार करावं, करा. तुमच्या यथाशक्तीने जेवढं करणार आहे तेवढं बोलायचं. तर मी हा उपाय 7 मंगळवार करणार आहे आणि या उपायानं माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊन माझं लवकर लग्न जमू दे आणि मला म्हणजे योग्य अशी जोडीदार मिळू दे असं तुम्ही बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर संकल्प सोडायचा आहे. स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी हा उपाय मला लागू होऊ दे आणि जे काही माझ्या लग्नात अडथळे बाधा येत आहेत ते दूर होऊन लग्न लवकर जमू दे असं म्हणायचं. आणि तो संकल्पाचं जे पाणी आहे ते डिशमध्ये एका खाली सोडायचं आणि ते जे पाणी आहे ते आपलं झाडाला तुम्ही घालू शकता. ठीक आहे, झाडाला घालायचं, तुळशीला घालायचं नाही, झाडाला घालायचं. आता हा सगळा संकल्प झाल्यानंतर संकल्प हा एकदाच करायचा, पहिल्याच मंगळवारी करायचा, परत पुढच्या मंगळवारी वगैरे करायचं नाही, एकदाच करायचा. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एक सेवा करायची आहे. सेवा कोणती करायची? अगदी साधी सोपी सेवा आहे, जास्त तासभर बसावं लागतं असं काही नाही. फक्त आता तुम्ही स्वतः म्हणजे मुलगा मुलगी, आता माझं लग्न जमणार आहे तर मी स्वतः जर ही सेवा करत असो तर तुम्ही ओम धूम दुर्गाय नमः, ओम धूम दुर्गाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ठीक आहे, ओम धूम दुर्गाय नमः. कोणी करायचं? ज्या मुलामुलींनी स्वतः हा उपाय केला आहे त्यांनी ओम धूम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा 108 वेळा. त्याच्यानंतर जर आईवडिलांनी किंवा पालकांनी ही सेवा केली असेल तर त्यांनी कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे आता तुमची कुलदेवता कोणती आहे? तर तुमची कुलदेवता आहे रेणुकादेवी, तुळजाभवानी, अंबाबाई, कुठलीही कुलदेवी तुमची असो तिचं नामस्मरण करायचं. म्हणजे आता तिचा मंत्र ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. तर आपली कुलदेवी, कारण आता कुलदेवीचंच का नामस्मरण करायचं? तर बघा, तर कुलदेवी ही आपल्या म्हणजे विवाह, संतती किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कुलदेवीच्या किंवा कुलदेवतेच्या अधिकारात येतात. त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. ठीक आहे, तर आता झालं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ करायची. ओम धूम दुर्गाय नमः आणि श्री स्वामी समर्थ 1 माळ, अशा 2 माळी तुम्हाला हा जप करायचा आहे. बाकी कोणतीही सेवा करायची नाही. आणि ज्यांनी पालकांनी जर सेवा केली असेल तर त्यांनी कुलदेवीची सेवा करा, म्हणजे नामस्मरण करायचं, जी पण तुमची कुलदेवी असेल. आता तुम्हाला कुलदेवताच माहीत नसेल तुमची तर कोणता मंत्र म्हणायचा? तर ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः असा मंत्रजाप करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा. लक्षात घ्या, फक्त 3 सेवा करायच्यात, अगदी 15 मिनटात होतं. आणि हा सगळा मिळून जर वेळ म्हणाला तर अगदी अर्ध्या तासात हा उपाय होतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा ओम धूम दुर्गाय नमः श्री स्वामी समर्थाने 1 वेळा तारक मंत्र. ठीक आहे, बस एवढंच, काही जास्त लागत नाही. फक्त एवढीच सेवा करायची आहे. आणि त्याच्यानंतर तो जो उपाय आहे तो दिवसभर आणि प्रार्थना करायची. ही सगळी सेवा झाल्यानंतर प्रार्थना करायची. आता उपवास वगैरे याला काय करावं का? उपवास वगैरे काय नाही, हा फक्त आपण एक उपाय करतो आहे, साधी सेवा करतो आहे. उपवास वगैरे असं याला काही नाही आहे. आता त्याच्यानंतर ह्याच्या पुढे 5 मंगळवार 7 मंगळवार करणार आहात तर मासिक धर्मामध्ये आलात. आता दिवसभर ती पूजा जी आहे तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पूजा उचलायची आहे किंवा आपण जी काही मांडणी केली आहे ते उचलायची आहे. तर आणि तर लगेचच उपाय केला लगेचच ती पूजा उचला असं नाही. ती पूजा दिवसभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी उचलायची. आता 5 मंगळवार 7 मंगळवार तुम्ही केला आहे तर मध्येच मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही 3 मंगळवार झाले आहेत आणि मासिक धर्म आला आहे तर 4थ्या मंगळवारी तेवढी सेवा स्किप करायची, म्हणजे उपाय करू नका आणि परत पुढच्या मंगळवारी 4था मंगळवार म्हणून करा. ठीक आहे, काही हरकत नाही. विटाळ वगैरे सुतक आलं तरी पण तसंच करा, त्यावेळी उपाय करू नका. ठीक आहे, परत तुम्ही कंटिन्यू पुढे सगळं संपल्यानंतर उपाय करू शकता, म्हणजे सेवा तुमची जी काय आहे ती करू शकता. आता जी काही आपण मांडणी केलेली आहे त्याचं काय करायचं? बघा, प्रत्येक मंगळवारी ऊस हा नवीनच लागणार आहे, नाहीतर म्हणजे प्रत्येक मंगळवारी तोच ऊस नाही चालत. प्रत्येक मंगळवारी नवीन ऊस लागणार आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्ही पाणी घेऊन शेतात जायचं आहे. जे काही आपण पहिल्या मंगळवारी बोललेलं आहे, केलेलं आहे, पूजा वाचलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सॉरी मी मगाशी लक्षात नाही माझ्या सांगायचं, तर आपल्याला ती सेवा करत असताना, पूजा करत असताना ज्यावेळी आपण हळद कुंकू अक्षता धूप दीप वगैरे घातलं बघा, त्यावेळी त्या उसाला एक जानवं पण घालायचं आहे.
लक्षात घ्या. मी सांगायला विसरले. लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे जानवं. म्हणजे काय, कापसाचं पवतं जे असतं ना, आमच्या इकडे पवतं म्हणतात, काही ठिकाणी कापसाचं जानवं पण म्हणतात. तर कापसाचं जे जानवं असतं ते त्या ऊसाच्या 5 पानांपैकी एका पानाला घालायचं. ठीक आहे, एका पानाला घालायचं. आता त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीची पुढची जी काही मी सेवा सांगितलेली आहे ती करायची. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आता प्रत्येक मंगळवारी मी सांगितलं, प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ऊस हा नवीनच लागणार आहे. प्रत्येक मंगळवारी तिथे जायचं, जे काय आहे ते बोलायचं, ऊस आणायचा. ऊस आणताना मुळासकट आणायचा, वर 5 पानं हवीत. असंच 5 मंगळवार 7 मंगळवार तुम्हाला करायचं आहे. तर जे ऊस फक्त नवीन लागणार आहे. जे काही आपण वस्त्र अंतरलं आहे ते वस्त्र तुम्ही धुवून परत पुढच्या मंगळवारी तेच वापरू शकता. तांदूळ जे आहेत ते तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना वगैरे घालू शकता, किंवा म्हणजे तुम्ही स्वतः पण खाऊ शकता. जर ते स्वच्छ असतील, त्याच्यावर हळद कुंकू पडलेलं असतं, त्याच्यामुळे पक्ष्यांना वगैरे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर जे काही जानवं आहे ते पण दर मंगळवारी तुम्हाला नवीनच घालायचं आहे. म्हणजे कापसाचं पवतं जे आहे ते दर मंगळवारी तुम्हाला नवीनच घालायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि तांदूळ जे आहे ते तुम्ही म्हणजे मंदिरात देखील, कारण मंदिरात दान करण्याएवढं आपण ते मोठं पसरलेलं नसतं, कारण स्वस्तिक अगदी छोटं काढतो आपण, त्याच्यामुळे पक्ष्यांना वगैरे तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही. फक्त कापसाचं जे जानवं आहे ते नवीन घ्यायचं. दर मंगळवारी नवीन जानवं आणि नवीन ऊस आणायचा. बाकीचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही म्हणजे वस्त्र वगैरे असेल ते तुम्ही आहे तेच वापरू शकता. ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही अत्यंत साधा, सोपा आणि विनाखर्चिक उपाय पोहोचेल. त्यांनासुद्धा ही सेवेची संधी मिळेल आणि त्यांच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ.